नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, आपल्याला एक लोकमत न्यूजपेपरमधली एक पदभरतीची ॲड भेटलेली आहे. खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जे कोणी आश्रमशाळेमध्ये जॉब करणारं इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी असणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला तुम्ही तुमचा प्रतिसाद द्या, लाईक करा, त्यानंतर शेअर करायला पण विसरू नका. आणि जर फर्स्ट वेळेस तुम्ही व्हिडिओला जर पाहिला असेल तर नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि जे कोणी आश्रमशाळेमध्ये जॉब करणारे इच्छुक आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याची माहिती भेटेल. हा संदर्भ जोडलेला आहे. माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे आदेश जे आहे निघालेला आहे. नंबर या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय या अंतर्गत ही भरती असते, ज्यामध्ये 16/5/2025चं पत्र पण आहे. ठीक आहे, जे संदर्भ जोडलेला आहे. त्यामध्ये दुसरा संदर्भ आहे माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांचं पत्र जोडलेलं आहे. त्यामध्ये मिशन भरती, त्यानंतर मुजदा परवानगी आहे, ते 25/26चं आहे. दिनांक 6/10/2025 हे दिनांक आहे. पाहिजे असेल तर तुम्ही हे GR महाराष्ट्र या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संदर्भ जोडून तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर पायामध्ये शैक्षणिक पदं जे आहेत ते हे जोडण्यात आलेले आहेत, सांगण्यात आलेले आहेत. तर पहा, आश्रमशाळेमध्ये भरती आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय पदं असणार आहेत त्या रिलेटेडच त्या शाळेसंदर्भामध्ये पदं आहेत. त्यामध्ये काही दुसरे पण आहेत, कुक वगैरे, हेल्पर वगैरे. त्यानंतर बाकीचे पण पद आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. या ठिकाणी पहिलं जे आहे शिक्षण सेवक हे पद आहे. तर लक्षात असू द्या, हे शिक्षण सेवक पद आहे. त्यामध्ये माध्यमिक आश्रमशाळा या ठिकाणी तुम्हाला विभाग आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्र काय दिली आहे, पात्रता पहा. यामध्ये पहिलं जे आहे BSc B.Ed या ठिकाणी पद आहे, ज्यामध्ये तुम्हाला गणितमध्ये असलं पाहिजे. त्यानंतर BSc B.Ed विज्ञान पण चालेल. त्यानंतर B.Ed जे आहे त्यामध्ये इंग्रजी पण चालेल. त्यानंतर B.Ed मराठी आणि B.Ed हिंदी. एवढ्यामध्ये जे कोणी उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, प्रत्येक पदानुसार ह्या जागा निघालेल्या आहेत. जे B.Ed हिंदीसाठी 2 आहेत, त्यानंतर मराठीसाठी 2 आहेत, इंग्रजीसाठी 1 आहे, विज्ञानसाठी 4 आणि BSc B.Ed गणितसाठी 4 अशा प्रकारच्या ह्या जागा आहेत. वेतन श्रेणी तुम्हाला S14 पडती. जे याचं वेतन स्तर जे आहे खूप चांगलं आहे. 14 जर तुम्हाला पडत असेल तर जवळपास या ठिकाणी तुमची सॅलरी जी आहे सर्व लागून भत्ते तुम्हाला 70-75 हजारच्या जवळपास ही सॅलरी जाते. विद्यार्थी मित्रांनो, जे आहे तुम्हाला हे बेसिक आहे 38,612 1,22,800 हे यापर्यंत तुमची सॅलरी असते, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल लागल्यानंतर तुम्हाला हे 70,000 ते 75,000 ही सॅलरी लागते. विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे भत्ते ॲड होतात. जागा या ठिकाणी किती आहेत हे सांगण्यात आलेले आहेत पहा. खुल्यासाठी, त्यानंतर ECBC इतर मागास, विशेष मागास, त्यानंतर अनुजमाती, अनुजाती वगैरे, त्यानंतर EWS अशा प्रकारे जागा सुटल्या आहेत. एकूण 3-2-5 अशा प्रकारे पहा. 2-2-2-1-2-1 अशा प्रकारच्या भरपूर जागा आहेत. त्यानंतर स्वयंपाकी पहा, स्वयंपाकीसाठी पण या ठिकाणी जागा सुटलेली आहे, जे की S3 अंतर्गत आहे. यामध्ये थोडीशी सॅलरी जी आहे ॲज कम्पेअर टू हे S14 याच्यापेक्षा कमी असते, कारण जसजसं तुमचं S जास्त होत जातं तसतसं सॅलरी तुमची तशा प्रकारे जास्त वाढत जात असते. या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक आणि आश्रमशाळा या तिन्हीमध्ये तुम्हाला जॉब असणार आहे. एकूण 7 पदं आहेत, म्हणजे प्रत्येकी 1-2 तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. 7वी तुम्ही झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये पहा, तुम्हाला जागा पहा, इतर मागासवर्गासाठी 2, विशेष विजासाठी 1, विजासाठी मध्ये 1 आणि अनुजातीसाठी 3 अशा प्रकारे जागा आहेत. त्यानंतर मदतनीस आहे, जो कोणी मदतनीसमध्ये जॉब करणारे इच्छुक आहे त्यांच्यासाठी पण जागा सुटलेली आहे पहा. तर पहा, मदतनीसमध्ये सेम आहे तुमचं प्राथमिक, माध्यमिक आणि आश्रमशाळा या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे. 7वी तुम्ही असलं तर चालेल. 6 जागा सुटलेल्या आहेत. त्यानंतर पहा, S1 हे याचं सॅलरी बेस असणार आहे. S1 म्हणजे सर्वात एकदम सेवकचं जे पद असते, मग या ठिकाणी सॅलरीचं पद आहे, यांचं वेतन स्तर आहे, म्हणजे 15,000 ते 47,400 अशा प्रकारे या ठिकाणी वेतन स्तर यांना जोडण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं पाहून घेऊ. कामाठी जे दिलेलं आहे, कामाठीमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि आश्रमशाळा 7वीपर्यंत जे आहे शिक्षण असेल तर चालतं. 4 जागा सुटल्या आहेत. S1 याचं पण आहे. 2-2 4 जागा या ठिकाणी सुटल्या आहेत. त्यानंतर काही महत्त्वाचे दुसरे पण अटी आहेत, त्या पण अटी पाहून घेऊ. काय सांगता येते अटी, तर पायामध्ये सुरुवातीला उपरोक्त पदे खालील नियम व अटीच्या आधारे राहून भरती करण्यात येणार आहे. पहा, ज्या ठिकाणी तुम्हाला S जे आहे अशा प्रकारचं जे आकडा आला किंवा वेतन स्तर जे तुम्हाला ज्या भरतीमध्ये दिसलं, त्यामध्ये तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला ही परमनंट भरती आहे. विद्यार्थी मित्रांनो,
तर पहा काय काय पॉईंट आता ते पाहून घेऊ. सुरुवातीला पहिला पॉईंट जो सांगितला, निवड झालेल्या उमेदवारास आरक्षण व उपलब्ध जागा याचा विचार करून संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये नियुक्ती देण्यात येईल. जे काही त्यांच्या शाखा येतात त्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. कर्मचाऱ्याची नियुक्ती शासनाच्या धोरणानुसार व अटीनुसार अवलंबून राहील. आरक्षित पदासाठी अर्ज केला असेल तर त्याचे जात प्रमाणपत्र, त्यानंतर वैधता वगैरे जोडणे आवश्यक असेल. जात वैधता प्रमाणपत्र. नेमणूक दिलेल्या कर्मचारी जे आहे सेवा काळात संस्था अंतर्गत कोणत्याही जिल्ह्यातील आश्रमशाळेतील बदलीस पात्र राहतील. हा खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला या प्रत्येकी जिल्ह्यामध्ये किंवा सेवा काळात संस्था अंतर्गत कोणत्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे होल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठंही बदली होऊ शकते. ही एक चांगली गुड न्यूज आहे यामध्ये. त्यानंतर आश्रमशाळा निवासी असल्यामुळे शाळेच्या आवारात निवासी राहूनच पूर्ण वेळ काम करावे लागेल. म्हणजे ही तुम्हाला त्या ठिकाणीच राहावं लागेल. ही एक त्यामध्ये महत्त्वाची अट सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, जे आहे वरील सर्व अटी मान्य असणाऱ्या जी कोणी तयार आहेत फॉर्म भरण्यासाठी, उमेदवाराची पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, जात या सर्व गोष्टी तुम्हाला कार्यालय नाव, नोंदणी क्रमांक, फोन नंबर इत्यादी उल्लेख करून अर्ज कागदपत्राचा झेरॉक्स प्रतीसह चेअरमन मान्य श्री गाडगे महाराज जे आहे चेअरमन श्री गाडगे महाराज मिशन मुंबई प्रशासकीय कार्यालय हावरे इन्फोटेक या ठिकाणी फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचे दिनांक जे आहे 5/11/2025 एवढी राहील. म्हणजे 11 महिन्यापर्यंत तुम्ही 5 तारखेपर्यंत अर्ज भरू शकता. आणि जर विद्यार्थी मित्रांनो 22 तारखेचा हे लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.